100% विजय हा तुमचाच असणार आहे। पीओपी मूर्तींच्या बंदीवरती उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर महानगरपालिका प्रशासन आणि राज्य सरकार त्या आदेशाची अंमलबजावणी करतंय आणि त्याचसाठी संपूर्ण मुंबई आणि राज्यभरातून अनेक मूर्तिकार मूर्तींच्या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या अनेक महिला इथं परळच्या कामगार मैदानात जमलेल्या आहेत आणि नेमका हा जो निर्णय आहे तो निर्णय योग्य नसल्याचं त्यांचं असं म्हणणं आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याचकडनं जाणून घेणार आहोत। ताई, कुठून आलेला आहात तुम्ही? पेण हमरापूर जो आहे विभागातून आम्ही आलेलो आहेत। पेण हे गणपतीचे माहेरघर आहेच। येथील बऱ्याच लोकांना गणपतीच्या उद्योगधंद्यावर बेरोजगार उपलब्ध झाला आहे, पण हे पीओपी बंदीमुळे हजारो लोकांना लाखो लोकांना जे रोजगाराची संधी नाही आता आणि आमच्यासाठी पेणमधल्या लोकांना पनवेल, वाशी, नवी मुंबई येथे तुटपुंजा पगारावर नोकऱ्या करायला लागतात। पीओपी हे मारक नाही आहे। पीओपीच्या जे प्रदूषण होते ते नाहीच आहे। गणपती उत्सव जरी 1-2 दिवसासाठी असला तरी आमच्या हाताला वर्षभर याचं काम आहे। छोट्या लहान मुलापासून ते मोठ्या वृद्धांपर्यंत हे काम चालू असते पीओपीचं। मातीच्या मूर्त्या एवढ्या उपलब्ध होऊ शकत नाही। तुमचा स्वतःचा कारखाना आहे का आणि नेमकं मूर्तिकारांना याचा कसा फटका बसतो या निर्णयाचा? मूर्तिकारांना ह्याचा फटका बसतो, कारण आता जे पीओपी बंदी केली तर आमच्याकडे असणारे आम्ही लाखो लोक करोडो रुपयांची उलाढाल पीओपीच्या बिझनेस केला आणि गणेश उत्सव कधी न बंद होणारा महाराष्ट्राचा उत्सव आहे। तो जर असा अचानक बंद झाला तर लोकांची खूप बेरोजगाराची परिस्थिती निर्माण होणार आहे। ह्याच्यावर चालणारे बरेच उद्योगधंदे आमच्या विभागात चालतात आणि आमच्या महिलांना घरातच गणेश मूर्ती बनवण्याचं भाग्य जे मिळाले, घरचं काम दैनंदिन उरकून हे काम करायला संधी मिळाली आहे। पण असं पीओपीचं बंदी जर आणली तर महिलासुद्धा बेरोजगार होतील लहानांपासून आणि ह्या उद्योगधंद्यामध्ये काही शिक्षणाची अट लागत नाही, काही नाही, जे म्हणजे घरच्या घरी बसून कमवू शकतात। खरं तर पीओपीच्या मूर्तींना शाडूच्या मातीचा सुद्धा एक पर्याय दिलेला आहे, तर तो तुम्हाला योग्य वाटतोय का? नाही, योग्य नाही वाटत। का, कारण काय त्याचं? पीओपीच्या मूर्त्या हाताळायला खूप सोप्या असतात, बनवायला खूप असतात, त्याला मागणी खूप आहे। दिवसाला त्या मोठ्या प्रमाणात तयार होतात। मातीच्या मूर्त्या अशा होत नाही, कारागीर कमी आहेत आमच्याकडे। काय सांगाल ताई? पीओपी हानिकारक नाही आहे। जशी आपल्या शाडूची मातीचं जे उत्पादन करायला सांगतात ते योग्य नाही आहे। पीओपी जशी आम्हाला उपयोगी आहे, चांगली आहे, मातीच्यापेक्षा पीओपी आम्हाला चांगली वाटते। आमच्याकडे हजारो महिला पण या कामात करत असतात। पीओपी सगळ्यांची घरं त्याच्यावर चालतात। हजारो कामगार पीओपीमध्येच गणपती काढू शकतात, कारण की मातीचे पुरवू शकत नाही, मातीला होऊ शकत नाही मातीचं काही। पीओपीला पर्याय नाही। शाडूच्या मातीचा सुद्धा पर्याय दिलेला आहे, त्याच्याकडे कसं बघताय? तो तुम्हाला योग्य वाटतो का? ते पुरू शकत नाही, होऊ शकत नाही। पीओपीच्या मूर्त्या 10 होतात, तिथं मातीची 2च बनवू शकतो। शाडू माती ही पीओपी साठी पर्याय नाहीये, कारण की शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्ती ज्या आहेत ते जास्तीत जास्त दिवसाला आपण 4 ते 5च बनवू शकतो, परंतु पीओपीची मूर्ती जी आहे ती ॲट अ टाइम दिवसाला आपण 20 ते 30 पर्यंत बनवू शकतो। एक व्यक्ती एवढे करू शकतो आणि पीओपीचा मूर्ती बनवण्याचा खर्च जो आहे तो आपला जास्तीत जास्त 1-2 फूट ते 1.5 फुटाची मूर्ती 300 ते 350 पर्यंत रेडी होते। पण माती जी आहे तिचं कॉस्ट कमी आहे, पण ती मूर्ती बनवणं थोडंसं किचकट पडतं, तेवढं आपलं आणि हँडल करणं पण सोपं नाहीये। पीओपी आपण इझिली हँडल करू शकतो। जर पीओपी बंद होते तर आसपासच्या व्यक्तींना रोजगार हा राहणार नाही। आपल्याकडे आपल्या कारखान्यामध्ये काम करणे, प्रत्येक कारखान्यामध्ये 10 ते 15 लोक जे काम करतात त्यांना आपण रोजगार देतो। इथे कुठे शिक्षणाची अट नाहीये। जी व्यक्ती प्रॉपरली अंगठा बहादूर आहे अशी व्यक्ती व्यवस्थित एकदम प्रॉपर, जसे इंजिनियर्स, डॉक्टर जसे व्यवस्थित कौशल्याने काम करतात तशा इथल्याही व्यक्ती ज्या शिकलेल्याच नाहीयेत, काही प्रॉपर फुल स्किल व्यक्ती आहेत ज्या तिथे काम करतात। सरकारकडून काय अपेक्षा? सरकारकडनं हीच अपेक्षा आहे, मागणी आहे की जे विसर्जनासोबती जे प्रॉब्लेम होतोय, की ज्यामुळे म्हटलं जातं की विसर्जन होताना जो प्रॉब्लेम होतो त्यासाठी सरकारने काहीतरी आम्हाला सांगावं की आम्ही विसर्जनासाठी काहीतरी महानगर प्रदूषण पीओपीमुळे होत नाही। पीओपी जर प्रदूषण होत जर असेल तर प्लास्टिक वरती जे होत आहे प्लास्टिक ते प्रदूषण होतं। पीओपी आपण घरांसाठी यूज करतो, पीओपीचे सिलिंग केलं जातं, तिथे प्रदूषण होत नाही, मग पीओपी मूर्तीचेच प्रदूषण का? हे मेन महत्वाचं आहे।
पीओपी मुळे कोणत्याही पद्धतीचं प्रदूषण जे आहे ते प्रदूषण होत नाहीये आणि सरकारने याचा नेमका विचार करावा. पीओपी मुळे जर प्रदूषण होत असेल तर प्लास्टिकमुळे जे प्रदूषण होतं त्याचा सुद्धा विचार करावा. खरं तर मोठ्या प्रमाणावर जो रोजगार आहे तो या पीओपींच्या मूर्तीवरती अवलंबून असतो आणि हा संपूर्ण जो निर्णय आहे कोर्टाचा, त्या कोर्टाच्या निर्णयाचा जो फटका आहे तो या संपूर्ण मूर्तीच्या जो कारखाना आहेत किंवा प्रामुख्यानं पेण, रायगड या जिल्ह्यामध्ये घरगुती ठिकाणी सुद्धा गणेश मूर्ती तयार केल्या जातात पीओपीच्या आणि त्याच्यावरती जो आहे तो त्यावर सुद्धा या निर्णयाचा फटका जो आहे तो बसलेला आहे. खरं तर हे काम जरी गणपती 11 दिवसांसाठी आलेले असतात पण त्यावरती जो त्यांना नफा होतो तो त्यांना वर्षभर पुरतो. गणपती बनवण्याचं जे काम आहे, मूर्ती बनवण्याचं काम आहे ते वर्षभर सुरू असतं. तर त्यामुळे आमच्या सर्वसामान्य माणसांच्या, सर्वसामान्य मूर्तिकारांच्या हातचं जे वर्षभराचं काम आहे ते वर्षभराचं काम कुठेतरी हिरावून घेतलं जात आहे. अशाच पद्धतीचं जे म्हणणं आहे ते इथल्या या महिलांचं आहे आणि या सर्व महिला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून इथं आलेल्या आहेत. अनेक मूर्तिकार बंधू भगिनी सुद्धा इथं पोहोचलेल्या आहेत आणि इथं त्यांचं जे महासंमेलन आहे ते महासंमेलन या ठिकाणी पार पडतंय मुंबईच्या नरे पार्कमध्ये, परळच्या नरे पार्कमध्ये इथं त्यांचं जे महासंमेलन आहे ते पार पडतंय आणि आता या सगळ्या संदर्भात शासनानं योग्य तो निर्णय घ्यावा आणि सगळ्यांशी समन्वय साधावा अशीच जी इच्छा आहे, जी मागणी आहे ती इथल्या या मूर्तिकारांनी मांडलेली आहे. लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, परळ.